नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 15 मार्च 2024 या दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण 15 मार्च या 2024 या दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी बघूया. कोणत्या राज्यात महाराष्ट्र अतिथीगृह बांधण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, जम्मू आणि काश्मीर. मित्रांनो, आता जम्मू आणि काश्मीर राज्यात महाराष्ट्र अतिथीगृह बांधण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे. तर चला आजच्या दिवसाची नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे नामांतरण अहिल्यानगर करण्यात राज्य सरकार मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, अहमदनगर. मित्रांनो, आता महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याचे नामांतरण अहिल्यानगर करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यताही दिलेली आहे. तर महाराष्ट्र सरकारने पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नामांतरण राजगड करण्यास देखील मान्यताही दिलेली आहे. हा देखील एक पॉइंट लक्षात असू द्या. तर चला मित्रांनो, नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. इंडिया मोबाईल काँग्रेस 2024 चे आयोजन ऑक्टोबर महिन्यात कुठे करण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, नवी दिल्ली. मित्रांनो, इंडिया मोबाईल काँग्रेस 2024 चे आयोजन ऑक्टोबर महिन्यात नवी दिल्ली येथे करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणाऱ्या इंडियन मोबाईल काँग्रेस मध्ये 193 देश सहभागी होणार आहे. हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या आणि आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यातील 1.25 लाख कोटींच्या सेमी कंडक्टर प्रकल्पाची पायाभरणी केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, गुजरात आणि आसाम. मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात आणि आसाम राज्यातील 1.25 लाख कोटी सेमीकंडक्टर प्रकल्पाची पायाभरणीही केलेली आहे. तर मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात आणि आसाम राज्यातील 3 सेमीकंडक्टर प्रकल्पाची पायाभरणीही केलेली आहे. हा देखील पॉइंट लक्षात असू द्या. तर चला आजच्या दिवसाची नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. ICCने जारी केलेल्या कसोटी क्रिकेट गोलंदाजी क्रमवारीत कोणता खेळाडू प्रथम क्रमांकावर पोहोचलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, आर अश्विन. ICCने जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेट गोलंदाजी क्रमवारीत आर अश्विन खेळाडू प्रथम क्रमांकावर पोहोचलेला आहे. तर मित्रांनो, कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजीमध्ये भारतीय गोलंदाज आर अश्विनने जसप्रीत बुमराहला मागे टाकून प्रथम स्थान पटकावलेले आहे. हा देखील पॉइंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. PM सूरज या राष्ट्रीय पोर्टलचे शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, नरेंद्र मोदी. मित्रांनो, PM सूरज या राष्ट्रीय पोर्टलचे शुभारंभ नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सामाजिक सशक्तीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनेच्या PM सूरज पोर्टलचे शुभारंभ करण्यात आलेले आहे. तर PM सूरज ही महत्त्वाकांक्षी योजना देशात 525 जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे. हा देखील दुसरा पॉइंट लक्षात असू द्या. तर PM सूरज ही महत्त्वाकांक्षी योजना 525 जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील 9 जिल्ह्यांचा समावेश देखील असणार आहे. हा देखील तिसरा पॉइंट लक्षात असू द्या. तर चला मित्रांनो, आजच्या दिवसाची नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. राज्यातील शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देण्यासाठी महाराष्ट्र सरकार कोणाकडून कर्ज घेणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, AIIB. मित्रांनो,
AIIB या बँकेकडून महाराष्ट्र राज्य सरकार हे शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देण्यासाठी हे कर्ज घेणार आहे। तर मित्रांनो AIIB चा फुल फॉर्म आहे एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक। या बँकेकडून महाराष्ट्र सरकार हे कर्ज घेणार आहे। तर या बँकेचे हेडक्वार्टर आहे बीजिंग चायना या ठिकाणी। तर मित्रांनो या बँकेची स्थापना ही 16 जानेवारी 2016 मध्ये झालेली आहे। हा देखील पॉईंट लक्षात असू द्या। तर चला मित्रांनो नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून आगामी 3 वर्षात राज्यात किती किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे। तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 23,000। मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून आगामी 3 वर्षात राज्यात 23,000 किलोमीटरचे रस्ते बांधण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेण्यात आलेला आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। 14 मार्च 2024 या दिवशी कोणता दिन साजरा करण्यात येत आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 जागतिक किडनी दिन। मित्रांनो 14 मार्च 2024 या दिवशी जागतिक किडनी दिवस आपण साजरा केलेला आहे। तर मित्रांनो या किडनी दिवसाची थीम काय आहे तर आपण जाणून घेऊया। तर या दिवसाची थीम आहे सर्वांसाठी किडनी आरोग्य आणि काळजी आणि इष्टतम शोधोपचार सरावासाठी समान प्रवेशाची प्रगती ही या जागतिक किडनी दिवसाची थीम आहे। तर मित्रांनो अशाच रोजच्या रोज टॉप 10 करंट अफेअरचे प्रश्न हे बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल। मित्रांनो व्हिडिओ हा आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि आपल्या जवळच्या अभ्यासू मित्रमैत्रिणींना व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा। याचा फायदा तुम्हाला येत्या परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे। मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनल तर्फे मनापासून धन्यवाद।